महाराष्ट्राला संतांची मोठी परंपरा लाभलेली आहे आणि या संतांचे अनुयायी त्यांचा भक्तगण देखील तेवढाच मोठा आहे। मात्र नाशिकमध्ये आज आपण अशा एका भक्ताला भेटणार आहोत की ज्याचं संपूर्ण कार्य आणि ज्याची दिनचर्या ही अत्यंत आश्चर्यकारक आणि चमत्कारिक आहे। कोण आहे हा भक्त आणि नक्की त्यानं या सगळ्या भक्तीपायी काय केलंय आपल्या घरामध्ये, बघूयात या खास रिपोर्टमध्ये। नाशिकमध्ये राहणाऱ्या थोरात कुटुंबाचं हे घर। या घराच्या भिंती, दरवाजे, स्वयंपाकघर, बेडरूम हे वेदांनी आणि मंत्रांनी भरून गेलंय। या घरात राहणारा 16 वर्षांचा चारू दत्त याला एक दैवी चमत्कारच म्हणावा लागेल। वयाच्या 10व्या वर्षांपासून तो फक्त लिहितो आणि लिहितोच आहे। असंख्य अवघड आणि सर्वसामान्यांच्या समजण्यापलीकडचे श्लोक, संतांची वचनं, ओव्या, अभंग, धर्मग्रंथ। एक घर जिथे अभंग राहतात, एक घर जिथे वेद सर्वत्र दिसतात, एक घर जिथे ज्ञानोबा तुकोबांच्या ओव्या राहतात, एक घर जिथे अभंगांच्या भिंती आहेत। हेच मन तुम्हाला उच्चताही प्राप्त करून देऊ शकतं आणि हेच मन तुम्हाला नीच गोष्टी प्राप्त करून देऊ शकतं। मन बालपणी अज्ञानपण, बालपणी मनुष्य अज्ञानी असतो, काही करतो, कसाही करतो, ठीक आहे चालतं, पण तरुणपणात तो येतो, तरुणपणी व्यसन, तरुणपणी सर्व धर्मामध्ये काय सांगितलं की तुम्ही काम करू नका, क्रोध करू नका, लोभ करू नका, मत करू नका, मत्सर करू नका। आता तुम्ही मनुष्य जन्मात आहे आणि उपभोग करायचा नाही असं कोणी सांगितलं का? तुम्हाला आवडे का? ते नाही आवडणार, हे सत्य असते का सगळं? म्हणजे तुम्ही सर्व काही पाहू शकता, लक्षात ठेवा, मी कधी सांगत नाही, सगळं तुम्ही पाहू शकता, विज्ञानाच्या कसोटीवर तुम्ही सगळं पाहू शकता। इथं काय सांगितलं? तुम्ही सगळं काही करा, काम करा, क्रोध करा, लोभ करा, मोह करा, मत करा, मत्सर करा, सगळं काही करा। मनुष्य आहे, करणारा जे लोभ करणारा जे मनुष्य आहे शेवटी आहे, मग त्याच्यामुळे सगळं काही करा, पण पवित्रताने करा। पवित्रता, जिथं काही पवित्रता असते तिथं आचरण असतं, जिथं आचरण असते म्हणजे जे मनामध्ये आहे तेच बोला। मन शांतवती असू दे, चरणावती असू दे, विषय भोगांत तुम्हाला नको, चित्त विषुटाई असू दे, सगळ्या गोष्टींचं कारण आहे मन आहे, लक्षात ठेवा, सगळ्या गोष्टींचं कारण मन आहे। तुम्ही काही बघा, कुठेही बघा, कोणतंही शास्त्र बघा, म्हणजे बायबल असो का, कुराण शरीफ असो, कोणतंही शास्त्र असो, ते सगळं काही मनावर आधारित आहे। मन हेच मन तुम्हाला उच्चताही प्राप्त करून देऊ शकतं आणि हेच मन तुम्हाला नीच गोष्टी प्राप्त करून देऊ शकतं। मन एक घर जिथे अभंगांच्या भिंती आहेत, एक घर जिथे ओव्यांचं छत आहे। चला एका अशा घरात